श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण हिंदू धर्मातील अत्यंत पुण्यदायी आणि महत्त्वपूर्ण अशा निर्जला एकादशीविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. निर्जला एकादशीचा खरा अर्थ काय आहे, हा उपवास का केला जातो, उपवास कसा करावा, कोणत्या गोष्टींचे पालन करावे आणि या व्रताचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्री हरिविष्णू, जय श्री हरिविष्णू लिहायला विसरू नका. तर सर्वात प्रथम तर निर्जला एकादशी म्हणजे काय? निर्जला या शब्दाचा अर्थ आहे पाण्याशिवाय. एकादशी म्हणजे चंद्र महिन्यातील 11वी तिथी. वर्षभरात 24 एकादशी येतात, परंतु निर्जला एकादशीचे महत्त्व सर्वात श्रेष्ठ मानले जाते. असे मानले जाते की जो भक्त वर्षभरातील सर्व एकादशी करू शकत नाही, त्याने श्रद्धेने निर्जला एकादशी केल्यास त्याला सर्व एकादशीचे पुण्य प्राप्त होते. निर्जला एकादशीची एक छोटीशी पौराणिक कथा देखील आहे. महाभारतातील प्रसिद्ध कथेनुसार भीमसेन यांना खूप भूक लागत असे, त्यामुळे त्यांना दर महिन्याला एकादशीचा उपवास करणे कठीण जात होते. त्यांनी महर्षी व्यासमुनींना उपाय विचारला. तेव्हा व्यासमुनी म्हणाले की जर तुला सर्व एकादशींचे पुण्य हवे असेल तर ज्येष्ठ शुक्ल एकादशीच्या दिवशी निर्जला एकादशीचे व्रत कर. भीमसेनांनी हे व्रत केले आणि त्यांना सर्व एकादशीचे पुण्य प्राप्त झाले. म्हणूनच या एकादशीला भीमसेनी एकादशी असेही म्हणतात. निर्जला एकादशीचा खरा अर्थ नेमका काय आहे? अनेक लोकांना वाटते की फक्त पाणी न पिता राहणे म्हणजे निर्जला एकादशी, परंतु शास्त्रानुसार याचा खरा अर्थ आहे मनाची शुद्धी, इंद्रियांचे नियंत्रण, भगवान विष्णूंचे अखंड नामस्मरण, वाईट विचारांचा त्याग आणि दया, क्षमा आणि सत्कर्म. फक्त पाणी न पिणे हा या व्रताचा एक भाग आहे. खरे व्रत म्हणजे मन, वाणी आणि कर्म यांचे पावित्र्य राखणे होय. आता हा उपवास कधी सुरू करावा? एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीपासून नियम सुरू करावेत. दशमीच्या दिवशी सात्विक भोजन घ्यावे. कांदा, लसूण, मांसाहार टाळावा. राग, भांडण, नकारात्मक विचार टाळावेत. रात्री लवकर झोपावे. निर्जला एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावे. स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. घरातील देवघर स्वच्छ करून घ्यावे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करून घ्यावी. या एकादशीचे व्रत करत असताना तुम्हाला संकल्प देखील करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला हातात पाणी घेऊन संकल्प करायचा आहे. मी भगवान विष्णूंच्या कृपेकरिता निर्जला एकादशीचे व्रत श्रद्धेने करीत आहे, असा संकल्प तुम्हाला करायचा आहे. आता भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करण्यासाठी तुम्हाला भगवान विष्णूंना पिवळी फुले अर्पण करायची आहेत. तुळशीपत्र, जे की भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे, ते अर्पण करायचे आहे. धूप दीप लावायचा आहे. विष्णू सहस्त्रनामाचे पठण अवश्य करायचे आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जाप तुम्ही 108 वेळा केला तर तुम्हाला विशेष असे पुण्य प्राप्त होते. कोणत्याही प्रकारचे स्तोत्र किंवा मंत्र म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अगदी मनापासून श्रद्धेने आणि विश्वासाने जाप केला तर भगवान विष्णूंची कृपाही तुमच्यावर नक्कीच होईल. एकादशीच्या दिवशी दिवसभर भगवान विष्णूंचे नामस्मरण करावे. भगवद्गीतेचे वाचन करावे. विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे. भजन, कीर्तन, नामस्मरण, दान, धर्म करावा. शक्य असेल तसे तुमच्या यथाशक्तीने नक्कीच तुम्ही या दिवशी गरजू व्यक्तींना दान धर्म केले तर या व्रताचे फळ तुम्हाला अधिक पटीने मिळते. तसेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा देखील तुमच्यावर कायमस्वरूपी राहते. आता या दिवशी तुम्ही काय दान करू शकता? निर्जला एकादशीच्या दिवशी पाण्याचा माठ, छत्री, फळे, वस्त्रे, साखर, गूळ, पंखा, अन्नदान यापैकी जे तुम्हाला शक्य असेल ते तुम्ही दान करावे. आता निर्जला एकादशीच्या उपवासामध्ये तुम्ही फराळ देखील करू शकता. आता भगवान विष्णूंना निर्जला एकादशीच्या दिवशी कोणत्याही प्रकारचं अन्न ग्रहण न करता, कोणत्याही प्रकारचा फलाहार न करता, पाणी न पिता राहणे आपल्याच्याने शक्य नाही आहे. त्यामुळे आपण कोणतेही उपवास करत असताना स्वतःला त्रास न करून घेता मनापासून आणि श्रद्धेने उपवास करणे हेच खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे तुम्ही निर्जला एकादशीच्या दिवशी फलाहार करू शकता. या दिवशी तुम्ही
प्रामुख्याने सुकामेवा, फळे, दूध आणि पाणी नक्कीच ग्रहण करू शकता. यामुळे तुमच्या आरोग्याला धोका होणार नाही आणि उपवासाचे व्रत केल्याचा समाधान आणि आनंद देखील तुम्हाला मिळेल. आता उपवास सोडण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकादशीच्या दुसऱ्या दिवशी, द्वादशीच्या दिवशी या उपवासाचे पारणे असतात, ते तुम्हाला सोडायचे असते. म्हणजे हे व्रत एकादशीचे जे आहे ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी सोडायचे असते. दुसऱ्या दिवशी स्नान करून भगवान विष्णूंची पूजा करून ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तींना दान केल्याच्या नंतर पाणी ग्रहण करून उपवास सोडावा व सात्विक भोजन करावे. आता निर्जला एकादशी केल्याने आपल्याला काय फायदे होतात बरं? आपल्या पापांचा नाश होतो, मनात शांती मिळते, विष्णू कृपा प्राप्त होते, आध्यात्मिक प्रगती होते, कुटुंबात सुख समृद्धी वाढते, सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आयुष्यात सर्व काही मंगलमय सुखकारक घडायला सुरुवात होते. तर अशी आहे या निर्जला एकादशीची व्रत महिमा, व्रत कथा आणि या दिवशी काय करावे, काय करू नये या सर्व गोष्टींबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी, भगवान विष्णूंना उपासमारी नको आहे तर भक्ती हवी आहे. जर आरोग्याच्या कारणामुळे पूर्ण निर्जल उपवास करणे शक्य नसेल तर श्रद्धेने फलाहार किंवा पाणी घेऊनही व्रत करता येते. भक्ती, श्रद्धा आणि चांगले आचरण हेच या व्रताचे खरे सार आहे. त्यामुळे तुम्हाला जर निर्जला एकादशीचे व्रत करायचे असेल परंतु उपवास करणे शक्य नसेल, पूर्णतः निर्जल राहून उपवास करणे शक्य नसेल तर तुम्ही या दिवशी फलाहार करू शकता, दुधाचे सेवन करू शकता, पाणी देखील पिऊ शकता. फक्त मनामध्ये श्रद्धा, विश्वास असायला हवा, तरच कोणतेही उपवास व्रत हे पूर्ण होत असते. तर निर्जला एकादशी ही केवळ पाणी न पिण्याची परंपरा नसून आत्मसंयम, भक्ती आणि ईश्वर प्रेमाचा महान उत्सव आहे. भगवान श्री विष्णूंची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर सदैव राहो हीच प्रार्थना. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय श्री विष्णू लिहायला अजिबात विसरू नका. आशा करते की तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल. तर पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण आणि आध्यात्मिक व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.